ए अर्चना, अर्चना, काय त्याच्याकडेच बघत राहिली का? माणूस बोलतय तर मी मोबाईल मध्ये कुतू बसला हो सगळं. बर बर, बोला बोला, काय म्हणता? अगं पांगरी जत्रा आली, म्हणलं जत्रेला जाऊया, येते का? चला चला की मी तर तयार आहे बाबा जत्रेला जायला. विराटची परीक्षा नाही झालेली अजून. तनूची झाली पण विराटची झालेली नाही. त्याला 15 तारखेला परीक्षा संपते आणि 15 तारखेच्या अगोदर जत्रा. आता 7 तारखेला तर जत्रा आहे. तर वर्षी विचार करतो की जायचं पण नेमकी परीक्षा असते त्या टायमात, त्याच्यामुळं काय जायलाच भेटत नाही. पांघराची जत्रा नसते ना, गाड्या वडणं नसतात. एक खूप दिवसा लग्नाच्या अगोदर बघितलेलं आहे सगळं, पण आता लग्नानंतर काय जायलाच भेटलं नाही. काय त्या जत्रेचं महत्व बाई देवा तुम्हाला सांगावा. युट्यूब फॅमिली, काय मस्त गाडवाण्यात जत्रा असते. आम्ही लहानपणी तर एवढी मज्जा केली त्या जत्रेची. बापरे, 1 रुपया दिला तर एवढं खायला यायचं, 4 आणे दिलं तर एवढं कलिंगड, टरबूज, आणि 10 पैशाला ही गोळा गोळा बर्फाचा गोळा 10 पैशाला, 5 पैशाला. काय ती मज्जा सांगावी. काय राहिलंय आता तिथं जत्रचं. हा त्या बरोबर आहे, पण आता काय जायलाच भेटत नाही. एकदम भारी मजा, आकाश पाळण्यात बसायचं, परत ते गारीगार भेटतं, भजी भेटतात, चहा बी एकदम, हॉटेल पण असतात, एकदम भारी लागतात तिथलं सगळं. गोडीशेव आणि ती रेवडी हे ते खायला. मला तर तो प्रसाद तर लय आवडतो बघा. आणि ती गुलालाने सगळी लोक अशी भरलेली असतात, लाल लाल अशी झालेली असतात, काय भारी वाटतं खरंच. अगं माझी आई गाणं म्हणायची तसं आपल्या दोघीचा देव एकच आहे ग, कुळदैवत माहेराचं. म्हणून म्हणलं तुला इथेच का जाऊ.